नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर सतीश आहेत. आजचा विषय पुन्हा तोच आहे. पश्चिम आशियामध्ये युद्धाची जी धुमश्चक्री उडालेली आहे, त्याच्यात पुढे काय घटना घडतायत, त्याच्यावरती आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. असं एक बघा, की आता ट्रम्पसुद्धा मागे हटायला तयार नाही आहेत. इराणचे IRGCचे लोक तर मागे हटतच नाहीयेत. ते काहीही करून त्यांना हे युद्ध लांबवायचं आहे आणि त्याचं एक गुप्त कारण असं सांगितलं जातं, की त्यांचा अणुबॉम्ब बनवण्याचा जो कार्यक्रम आहे, तो आता अवघ्या काही आठवड्यांवरती आलेला आहे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा आहे, की तेवढे तर दिवस जर युद्ध लांबलं, तर नंतर ते सरळ अणुबॉम्ब वापरून या युद्धाचा निकाल लावून टाकतील. आता हे युद्ध आणि वेगाने व्हावं याच्याकरता जी काही पावलं उचलली गेली, त्यातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने अमेरिकेला खात्रीलायक माहिती दिली, की IRGCचे लोक ट्रम्पवरती हल्ला करण्याच्या बेतात आहेत. आणि त्या माहितीला दुजोरा माईक हकाबी म्हणून जे अमेरिकेचे राजदूत जेरुसलेममध्ये आहेत इस्रायलमध्ये, त्यांनी सुद्धा दिला, की हो माझ्याच करवी ही माहिती मी अमेरिकेपर्यंत पोहोचवली. त्या माहितीमुळे तुम्ही बघितलं असेल, की डोनाल्ड ट्रम्प जे तुर्कीला गेले होते, तुर्कीला अंकारामध्ये नाटोच्या मीटिंगला, ते खरं म्हणजे त्यांच्या नवीन एअरफोर्स वन विमानाने परत जायचे होते आणि ते विमान त्यांना कतारनी गिफ्ट केलेलं आहे. जवळ-जवळ $40 कोटी विमान कतारनी त्यांना गिफ्ट केलं होतं. पण ह्या वेळेला ट्रम्प यांनी आपलं जुनं प्रेसिडेंटचं एअरफोर्स वन विमान बोलावून घेतलं आणि कतारी विमानात ते बसले नाहीत. कारण अशी बातमी होती, की कतारी विमानातल्या संरक्षण व्यवस्था तितक्या सक्षम नाहीयेत. ट्रम्प यांना वाटेतच उडवून देण्याचा कट आहे. आता हे ऐकल्यानंतर ट्रम्प पिसाळले नसतील तरच नवल. आणि आणखीन एक महत्त्वाची घटना आता घडली आहे, की लिंडसे म्हणून जे ट्रम्पचे एक समर्थक होते अमेरिकेत, सिनेटर 20 वर्ष सिनेटर असलेला मनुष्य, ते युक्रेनला समर्थन करण्याकरता युक्रेनला 12व्या वेळेला गेलेले होते आणि ते परत आले आणि त्यांना एकदम हार्ट अटॅक येऊन ते मरूनच गेले. 71 वर्षाचे होते. तर IRGCने सांगायला सुरुवात केली, की आम्ही त्यांचा काटा काढला. त्यामुळे अमेरिकेत सध्या एक संभ्रमाचं वातावरण आहे, की IRGCचे गुप्तहेर कुठे-कुठे पसरलेले आहेत आणि याच प्रकारे ते ट्रम्पचाही काटा काढणार नाहीत की काय? त्याच्यावर ट्रम्पने लगेच एक ट्रम्पची एकूण भाषा आपल्याला माहितीच आहे. त्यांनी एक निवेदन असं केलंय, की मला किंवा माझ्या कुटुंबाला जराही धक्का लागला, तरी मी आमच्या सैन्याला हुकूम देऊन ठेवलेले आहेत, की ताबडतोब इराणचा सत्यानाश करा. या संदेशाचा अर्थ इराणवरती अणुबॉम्ब टाका हा होतो. म्हणजे इराणचा अणुबॉम्ब तयार होण्याच्या आधीच जर इराणवरती अणुबॉम्ब टाकला, तर इराणची सगळा जो माज आहे, तो बंद होईल, अशी एक अपेक्षा आहे. आता हे सगळं होत असताना इराणचे IRGCचे लोकं अतिशय इम्पेशंट म्हणजे आतुर झालेत, घाईकुतीला आलेत. त्यामुळे त्यांनी अमेरिकेवरती हल्ला करता येत नाही. त्यामुळे अमेरिकेचे जे मित्र देश आहेत, म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या मुस्लिम गल्फच्या देशांवरती त्यांनी हल्ले केले. सौदी अरेबियावर हल्ला केला, कुवेतवर हल्ला केला, बहारीनवर सर्वात पहिल्यांदा हल्ला केला. अगदी जॉर्डनवर सुद्धा हल्ला केलेला आहे आणि संयुक्त अरब अमिरातींवरती सुद्धा हल्ला केलाय. कतारवरती सुद्धा कतारच्या गॅस फील्डवरती हल्ला केलाय. तसाच ओमानवरती सुद्धा हल्ला केलाय. त्यामुळे आता हे सगळे पश्चिम आशियातले देश झाडून इराणच्या विरोधात एक झालेले आहेत. ही एक खेळी ट्रम्प यांच्या बाजूची आहे. पण ट्रम्प हे पडले व्यापारी. त्यांनी आज अशी एक घोषणा करून टाकली आहे, की होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी झाली काय, नाही झाली काय, त्याचा अमेरिकेला काहीच फरक पडत नाही आणि त्यांचं म्हणणं खरं आहे. त्यांनी व्हेनेझुएलाचा ताबा घेतलाय. त्यामुळे व्हेनेझुएलातनं मिळालेलं तेल आणि अमेरिकेत सध्या फ्रॅकिंग करून झालेलं प्रचंड प्रमाणातलं तेल, याच्यामुळे अमेरिकेला आता पश्चिम आशियातल्या तेलाची अजिबात गरज नाहीये. तर ते म्हणले, "मला काही या होर्मुझच्या सामुद्रधुनी उघडण्याची गरज नाहीये. परंतु आमचे मित्र जे नाटोचे देश आहेत, ते म्हणा किंवा भारत किंवा चीन या देशांना मात्र त्याची आवश्यकता आहे. कारण त्यांच्याकडे काही व्हेनेझुएलाचं तेल जात नाही. तर तसं करण्याकरता त्यांनी आता मला पैसे द्यावे. मी होर्मुझ त्यांच्याकरता स्वतंत्र ठेवीन, पण त्याचे पैसे त्यांनी मला द्यावे." असा एक पिल्लू ट्रम्प यांनी सोडून दिलेला आहे. म्हणजे एकूण काय सगळी जण आपल्याला मनाला येईल तसं वागतायत. त्याचा धोका किंवा त्याचा त्रास हा जगातल्या सगळ्या राष्ट्रांना होतोय.
भारताला सुद्धा होतोय, चीनला तर सर्वात जास्त होतोय, कारण चीनला इराणचं स्वस्त तेल अनेक वर्ष मिळतंय. त्याच जोरावर त्यांची मॅन्युफॅक्चरिंग इंजिन स्वस्तामध्ये चालू आहे. ते तेल बंद झाल्यामुळे चीन आता तडफडायला लागलाय आणि केव्हाही चीन आता अमेरिकेकडे मला तेल द्या असं म्हणायला जाईल अशी शक्यता आहे. आणि असं झालं तर मात्र ट्रम्प आपली नखं नक्कीच बाहेर काढतील. हा एका बाजूला प्रकार झाला. भारताने याला काउंटर करण्याकरता 41 देशांशी तेल आणि नैसर्गिक वायूचे करार केलेले आहेत आणि त्यातले बहुसंख्य देश हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं तेल येत नाहीये, ते बाहेरनं येतंय. त्यामुळे आता अंगोलातनं तेल येतंय, ते हिंद महासागरातनं येतंय. त्यामुळे अशा प्रकारचं अंगोलातनं गॅस येतोय, तो हिंद महासागरातनं येतोय. तर अशा प्रकारे भारताने आपली सोय अशी बघितलेली आहे. त्याशिवाय ओमानमधनं जी पाईपलाईन जाते आणि जी फुजिराला ओपन होते, त्या पाईपलाईननी सुद्धा भारताला संयुक्त अरब अमिरातीचं तेल मिळणारच आहे. थोडं कमी मिळेल, पण या बाहेरच्या बाकीच्या 45 देशांमधनं ती कमी भरून काढली जाईल. परंतु हे जे काही सगळं चाललंय ते बरोबर चाललेलं नाहीये. कारण आता अशी बातमी आहे की येमेनमधले हुती म्हणून जे पाळलेले दहशतवादी इराणी आहेत, त्या हुतींनी आता येमेनच्याच एअरपोर्टवरती हल्ला केला. साना एडनमध्ये जे येमेनचं सरकार आहे त्या एअरपोर्टवर त्यांनी हल्ला केला आणि आता ते सांगतात की हा हल्ला खरं म्हणजे सौदी अरेबियानेच केलाय. तर सौदी अरेबिया आणि हुती यांचं वैर जगजाहीर आहे. त्यामुळे तिथे जर हल्ले झाले तर लाल समुद्रातनं जी सौदी अरेबियाचं तेल बाहेर पडतं त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि मागे मी आपल्याला सांगितलं होतं हे हल्ले झाले, एक जरी जहाजावरती हल्ला झाला, यावेळेला 3 टँकर्सवरती हल्ला झालाय आणि काल 4थ्या टँकरवर सुद्धा हल्ला झालाय. असे हल्ले झाले की इन्शुरन्स कंपन्या ताबडतोब आपलं प्रीमियम प्रचंड वाढवतात. ते वाढलं की तेल महाग व्हायला लागतं. ते महाग झालं की घेणाऱ्या राष्ट्रांना त्याचा त्रास होतो. ते आयदर तेल कमी करतात किंवा तेल घेतच नाहीत. तसं झालं तर जे तेल विकी राष्ट्र आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. याचा पर्यायाने त्रास इराणला होत नाही का? त्यांनाही होतोय. पण IRGC हे आता कुठल्याही रॅशनल विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत. तुम्ही आमचा धर्मगुरू मारला, आम्ही तुम्हाला मारणार आणि आमचं काय झालं तरी बेहत्तर, पण आम्ही तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पण इथे ट्रम्प यांच्या चातुर्याची कमाल अशी की आज मितीला जी सगळी खेळी आहे ती इराण विरुद्ध पश्चिम आशियातल्या गल्फमधल्या आखाती राष्ट्रांच्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र व्हायची अशीच ती खेळी आहे आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले. संयुक्त अरब अमिराती त्यांच्यावरती इराणने हल्ला केलाय, ते आता तो हल्ला परतवून टाकण्याच्या विचारात आहेत. सौदी अरेबियाही त्याच विचारात आहे. त्यामुळे आता हे सगळं ज्याला इंग्लिशमध्ये फ्री फॉर ऑल म्हणतात, म्हणजे सगळेजण एकमेकांची कुस्ती करायला उतरतील अशा परिस्थितीत झालेलं आहे. त्यांनी काय होणार आहे तर तेलाचे भाव वाढणार आहेत. तेल जे $68 पर्यंत खाली गेलं होतं प्रति बॅरल, ते ऑलरेडी 78 बॅरलवर गेलंय आणि आता ते चढतच राहतंय. तेलाचे भाव वाढले की सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोचतो. चीनच्या सर्वात जास्ती, कारण चीनचं तेल हे मी तुम्हाला म्हटलं तर मुख्यत्वे इराणचं स्वस्त तेल त्यांना मिळत होतं. आता ते मिळायचं नाहीये. त्यामुळे चीनला तडफडण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. कारण चीनला तेल नेण्याची जागा एकच होती, ती म्हणजे मलाक्काचा आखात. तिथे भारताची नेव्ही आहे. दुसरी जागा सीपेक होती. पाकिस्तानला $47 अब्ज देऊन सुद्धा सीपेक पूर्ण झालेलं नाहीये. आणि आता बातमी अशी आहे की चीनने पाकिस्तानकडे ते पैसे परत मागितले. त्या भिकाऱ्यांकडे परत द्यायला पैसे कधीच नसतात. त्यांची टोपी नेहमी उघडी असते. त्या लोकांनी त्यांना पैसे द्यायचे. हे कोणालाच पैसे परत करत नाहीत. त्यामुळे आता चीन आणि पाकिस्तानमधले रिलेशन सुद्धा खराब झालेले आहेत. पाकिस्तान तर खरं सगळीकडनंच मार खातोय. कारण ट्रम्प यांनी मुनीरचं नाव टाकलेलं आहे. मुनीर यांनी खूप अध्यताखोरपणे ट्रम्पला सांगितलं होतं की इराण माझ्या हातात आहे. मी इराण आणि कुवेत, UAE, नंतर बहारीन या सगळ्यांची संधी करून देतो आणि तुमची सुद्धा संधी करून देतो. अशा बढाया मुनीरनी ट्रम्पशी मारल्या होत्या. त्यातलं काहीच झालं नाही. आणि आता तर सीजफायर जे त्यांनी करायला घेतलं होतं तेही थांबलेलं आहे. हल्ले दोन्ही बाजूनी मजबूत चालू आहेत. इस्रायलला हवं तसंच घडतं येतात. इस्रायलला मुळी सीजफायर नकोच होता. कारण या लोकांना अर्धवट मारून सोडून देणं म्हणजे जखमी सापाला जिवंत ठेवण्यासारखं आहे. त्या सापाला संपूर्ण त्याचा उच्चाटन जर केलं नाही तर त्याचे जखम भरल्यानंतर तो पुन्हा मारायला येऊ शकतो. एवढं ज्ञान नेतान्याहू यांना नक्कीच आहे. आणि त्या ज्ञानाचा वापर करून ते ट्रम्पला सारखे म्हणवतात. तर ट्रम्प आणि नेतान्याहूंची भेट सुद्धा करायची आहे की आता थांबायचं नाही, आता यांना ठोकूनच बाहेर यायचं. आणि त्याप्रमाणे इस्रायलनी
गाझापट्टीत आणि सिरिया आणि लेबनॉनमध्ये जे आहेत त्या लोकांवरती हल्ले सुरू केलेत आणि अतिशय तीव्र हल्ले इस्रायल करतोय आणि त्या हल्ल्याच्या परिणामी पश्चिम आशियातली शांती पूर्णपणे ढासळलेली आहे. याचे परिणाम काय होतील? जगभरातले स्टॉक एक्सचेंज कोसळतील. कारण सगळी स्टॉक एक्सचेंज हे एनर्जी डायनॅमिक्सवर चालतं. एनर्जी डायनॅमिक्सला तेल असणं आवश्यक असतं. तेलाचा जर पुरवठा होर्मुझमधनं होणार नसला, ट्रम्प म्हणतोय होईल, परंतु आता त्यांनी अशी मखलाशी केली आहे की ज्या जहाजांना तेलाची ने-आण करायची असेल त्यांना आम्ही संरक्षण पुरवू, पण त्याची फी त्यांनी दिली पाहिजे. म्हणजे तोही पैसे काढायलाच बसलाय. ज्यांचं संरक्षण अमेरिकेला करता येणार नाही ते इराण उडवतील. त्यामुळे तिकडनं इराणची दादागिरी सुरू झालेली आहे. इराणचे जे पैसे गोठवलेले होते आणि ते जे मोकळे करण्याची गोष्ट झाली होती ती सगळी त्यांनी थांबवलेली आहे. इराणचे पैसे गोठवलेलेच राहतील. इराणवरती जो सँक्शन्स ज्याला म्हणतात म्हणजे निर्बंध ते तसेच राहतील. त्यामुळे इराणकडे फॉरेन एक्सचेंजची वानवा आहे. इराणचा मित्र चीन, चीन प्रत्यक्ष लढाईत कधीच येत नाही. तसा तो इराणच्या लढाईत सुद्धा यायचा नाहीये. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की सौदी अरेबिया आणि इराणची झुंबत असल्यामुळे मुनीरला काय करावं सुचत नाही. कारण मुनीर सौदी अरेबियाकडनं पैसे घेऊन बसलेला आहे आणि तिथे त्यांनी आपले काही सैनिक ठेवलेत, काही एअरफोर्सची विमानं ठेवली आहेत की तुमचं रक्षण करण्याकरता. सौदी अरेबियाच्या राजांनी जर मुनीरला सांगितलं की तुझी विमानं घे आणि मक्का मदिना उडव, तर मुनीर ते ऐकेलच असं नाही. त्यामुळे सगळीकडनं अतिशय अनिश्चिततेचं सावट असलेला हा दिवस आहे. आज रात्रीत काय होतं त्याच्यावरती उद्या पश्चिम आशियातली राष्ट्र जगतात का मरतात याची भूमिका घ्यायला लागेल. भारताने जमेल तेवढा कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. परंतु पश्चिम आशिया भारतापेक्षा फार लांब नाहीये. भारतापासून खूप लांब नाहीये. त्यामुळे तिथे जर काही त्सुनामीसारखा प्रकार झाला तर त्याचा डायरेक्ट आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. सध्या आपल्या सगळ्या वाचकांना आणि श्रोत्यांना एकच विनंती आहे की कुठेही भारताबाहेर प्रवास करण्याचं टाळा. कारण त्या प्रवासामध्ये काय तऱ्हेची विघ्न येतील काही सांगता येत नाही. एअरलाईन कंपन्या सटासट भाव वाढवतात, फ्लाईट कॅन्सल करतात, कारण त्यांना भीती आहे. एअरलाईन कंपन्यांना या क्षेत्रात वापरण्याची भीती वाटते. कारण असं आहे ना, विमान कंपन्यांच्या विमानावरती बंदूक, पिस्तूल, तोफा काहीच नसतं. त्यामुळे एकदा एखादं फायटर प्लेन त्यांच्या समोर आलं तर त्यांचे हातपायच गळतील आणि तशी परिस्थिती झाली तर जागतिक व्यापार पूर्णपणे ठप्प होईल. आणि तसंच कदाचित व्हावं ही इच्छा इराणच्या पंतप्रधानांची, मुख्य म्हणजे त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांची असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. इट्स अ टफ स्पॉट ऑल द कंट्रीज आर इन. आज तिथे काय होतंय, भाऊ तोरसेकर सुद्धा आपल्याला हे सांगू शकतील, कारण त्यांचाही याच्यावरती बराच अभ्यास आहे. तर तिथे नेमकं काय होतंय याच्यावरती आपल्याला आता बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. तिथे म्हणजे इराणमध्ये अमेरिकेने 180 टार्गेट फोडलेली आहेत आणि त्यांचं फोडणं अजून ते चालूच आहे. इराणची तोंडच्या वाफेवरती किती दिवस तग धरतील हाही एक प्रश्नच आहे. हुतींना मारायला इस्रायलचे पुन्हा हात सरसावलेले आहेतच. त्यामुळे सगळेजण एकमेकांना ठोकतील तिथे असं दिसतंय. भारताने स्वतःची बाजू मजबूत तर केलेलीच आहे. शिवाय संयुक्त अरब अमिराती UAE त्यांना ब्रह्मोस पण दिलेली आहेत. त्याचं ट्रेनिंग कदाचित अजून झालं नसेल, कारण वेळ पडली तर ते इराणमध्ये ब्रह्मोस चालवायला मागे पुढे पाहणार नाहीत. एकूणी मुसलमान राष्ट्र एकमेकांमध्ये झगडतील अशी शक्यता दाट आहे. तर आपण सावध राहण्याची अतिशय आवश्यकता आहे. कारण काय बाजू होईल, युद्धाचं पेट कधी मोठा पेट घेईल युद्ध, कधी याच्यातनं भडका उडेल हे कोणीच सांगू शकत नाहीये. सगळेच जण अतिशय सावधपणाने या युद्धभूमीकडे बघताय. तुर्तास इतकंच. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आपला या आधीच्या व्हिडिओला असलेला रिस्पॉन्स अतिशय उत्तम आहे आणि माझी अशी नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला आवडेल. अनिश्चितता आहे, सगळ्या रिजनवरतीच अनिश्चितता आहे. परंतु ती अनिश्चितता जरी असली तरी भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे, सामरिक स्थिती मजबूत आहे. त्यामुळे भारतावरती लगोलग काही संकट येईल असं आत्ता तरी वाटत नाही. बघूया काय होतं ते. आपल्या शूर जवानांचं, आपल्या सैन्याचं, आपल्या राज्यकर्त्यांचं अभिनंदन करून मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडेलच. तो आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद. नमस्कार.